जिंदाबाद 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 जिंदाबाद। सरकारने नुकताच एक GR काढला आहे। त्या GRमुळे नेमका त्यांचा काय फायदा होतो आणि काय तोटा होतो आपण त्यांच्याकडून जाणून घेतो। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। प्रथमतः आपलं नाव सांगा, आपण कुठून आलात आणि तुमच्या सरकारकडे नेमके काय? नमस्कार, मी अजय भास्कर मराठे, मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्य यातर्फे मी सांगू इच्छितो की राज्य शासनाने 11 जून रोजी एक RR राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये असं दिलेलं आहे की DMER वैद्यकीय शिक्षण मंडळाचे मेडिकल कॉलेज जे काय असतील त्यांच्या ज्या काही भरती होतात त्या भरतीमध्ये नर्सिंग परिचारिकांच्या भरतीमध्ये 80% महिला आणि 20% पुरुष हे इथून पुढच्या देखील भरतींमध्ये घेतले जातील। हा RR त्यांनी आता लागू केलेला आहे। पण यापूर्वी ज्या काही भरती होत होत्या या भरती त्या मेरिटनिहाय आणि जातीनिहाय होत होत्या, ज्याच्यामध्ये गट्स आहे, ज्या क्वालिटी आहे तो त्याला चांगले टक्केवारी पडली त्यानुसार तो गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी जॉबला लागत होते। पण आता हा RR आल्यामुळे राज्य शासनाकडून जो काय RR आला आहे या RRमुळे राज्यातील जे काही मेल नर्सेस आहेत हे बेरोजगार झालेले आहेत। कारण राज्यामध्ये बघायला गेलं तर 4.5 लाख नर्सेस जर का मेल नर्सेसला या 80% महिला आणि 20% पुरुष असेल तर आम्हाला महिलांच्या विरोधात आम्हाला काही कुठल्या गोष्टी बोलायच्या नाहीत। एकीकडे राज्य शासन म्हणतं आहे की महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण आता वावगत आहोत आणि एकीकडे राज्य शासन नर्सिंग विद्यार्थ्यांच्या ज्या काही भरती असतील सरकारी भरती त्यामध्ये असा नियम लागू करतं आहे। या मेल नर्सेससाठी हा अतिशय अन्यायकारक भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। गेल्या महिन्याभरापासून आम्ही राज्यामध्ये तालुका जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केले। लोकप्रतिनिधींमार्फत खासदार असतील, आमदार असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, सगळ्या मंत्र्यांच्या आमच्या भेटीगाठी घेतल्या। प्रत्येक आमदाराने खासदाराने विधिमंडळामध्ये डॉक्टर सत्यजित तांबे यांनी देखील विषय घेतला, तरी देखील सरकार आमच्या बाजूने बोलायला तयार नाही। आम्ही 5 ऑगस्ट रोजी या सगळ्या अनुषंगाने आज आझाद मैदान मुंबई येथे आज आंदोलन केले। सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत जवळपास आमच्या 5000 नर्सेस मेल नर्सेस आज इथं उपलब्ध होत्या आणि तरी देखील राज्य सरकारने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या बैठकीस बोलवलं नाही। त्या अनुषंगाने राज्यातील जे काही पदाधिकारी होते यांनी मुंबई मंत्रालयासमोर जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शनं केली आणि यातून आम्हाला एवढं सांगायचं की सरकारने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, लक्षवेधी भूमिका आम्ही घेतली। कारण का की हा मेल नर्सेसचा जो आवाज आहे हा सरकारने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा आवाज सरकार दाबू शकत नाही। आमची एकच मागणी राज्य शासनाकडे, कारण हा ICVS हा कायदा जो आणला आहे हा रद्द करावा। कारण राज्यामध्ये विविध प्रकारचे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेत आहेत, 5-5, 6-6 लाख रुपये शिक्षणाला लागत आहेत। तर जर का राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे जर का जे काही शेतकऱ्यांचे मुलं असतील ते जर बेरोजगार होत असतील, त्यांना सरकारी जॉब नसेल तर कदाचित हा अन्यायकारक भूमिका सरकारने घेतली आहे। त्याच्यामुळे राज्य शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की हा RR त्वरित त्यांनी रद्द करावा आणि जातीनिहाय आणि मेरिटनिहाय ही भरती पूर्ववत चालू ठेवावी अशी आमच्या राज्य सरकारला विनंती आहे। त्याच्यामुळे जर का राज्य सरकारने याच्यावरती ठोस पावले उचलली नाही किंवा हा RR जो आहे ICVSचा रद्द केला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन राज्यभर एवढं पेटणार आहे की आम्ही सगळ्या नर्सेसकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आत्मदहनाचा इशारा राज्य सरकारला देतोय। त्याच्यामुळे इथं थांबतो। शिक्षण विभागाने 10 जून रोजी एक RR काढलेला आहे। त्यामध्ये 80% महिलांसाठी संधी देण्यात येईल, 20% पुरुषांसाठी। महाराष्ट्रामध्ये 2.5 ते 3 लाखाच्या जवळपास मेल नर्सेस नर्सिंग शिक्षण घेतलेलं आहे। ते मेल नर्सेस कुठे जातील? त्यांचं काय चुकलं की आम्ही नर्सिंगचं ॲडमिशन घेऊन या माध्यमातून मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात आली। 5000 मेल नर्सेसच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदान इथे आज आंदोलन करण्यात आलं। या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भेट घेऊन समान संधीसाठी आम्हाला आमच्या बाजूने जर निर्णय नाही घेतला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा या माध्यमातून देतोय। सरकारने लक्ष धन्यवाद सर।
माझं नाव शंकर नाईक नोरे, छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 10 जूनला जे काही सरकारनं DMRच्या स्टाफ नर्सच्या भरतीमध्ये एक अधिसूचना काढली, त्याच्यामध्ये 80% जागा या फक्त मुलींना आणि 20% जागा फक्त मुलांना. आणि मग याच्यामुळं असं झालं की आम्ही जे काही मुलांनी नर्सिंग केलं, प्रायव्हेटमध्ये एवढी फीस भरून आम्ही नर्सिंग केलं, आम्ही 4 वर्ष वेळ दिला, आता आमची कोंडी झालेली आहे. आमचं जे भविष्य आहे ते आता अंधारात गेलेलं आहे, कारण त्या 20% पुन्हा कॅटेगरी वाईज डिव्हिजन आहे. मग आम्हाला फारच कमी जागा उरत आहेत. त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हे जे काही तुम्ही समजा केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. आता उद्या आमच्या जॉबचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, आम्ही पण गोरगरीब घरामधले आम्ही विद्यार्थी आहोत. आमची याच्यामुळे सरकारला विनंती आहे की जसं पूर्ववत होतं तसं 33% आरक्षण महिलांना होतं या नर्सिंगमध्ये, पण जसं इतर ठिकाणी आहे इकडे तसं करावं किंवा 50% करावं, जेणेकरून आमच्या पण करिअरचा प्रश्न उद्भवणार नाही. एवढी आमच्या सरकारला विनंती आहे. धन्यवाद.